युनिव्हर्सल बुक लायब्ररीच्या ऑडिओ बुक सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ऐका आणि समृद्ध व्हा. नमस्कार मित्रांनो, आज आपण अब्दुल सलाम चाऊस यांच्या यशशास्त्र या प्रेरणादायी पुस्तकाचं अध्ययन करणार आहोत. यशस्वी होणं इतकं सोपं आहे हे दाखवणारं, प्रेरणा देणाऱ्या शक्तिशाली विचारांनी भरगच्च असं महाराष्ट्राचं पहिलं पुस्तक यशशास्त्र. पुस्तक छोटंसं पण इतकं परिणामकारक. या पुस्तकाच्या साहाय्याने वाटेतील अपयशांना, अडथळ्यांना आणि कठीण परिस्थितींना पायदळी तुडवत तुम्ही थेट तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. पाहूयात यशशास्त्र, यशस्वी होण्याचे नैसर्गिक नियम. 2008च्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये चीनला 100 पदके मिळाली, भारताला 3 आणि अमेरिकेच्या एकट्या मायकल फेल्प्सला 8 सुवर्ण पदके. हे योगायोगाने नाही. माणसं योगायोगाने, नशिबाने किंवा अपघाताने यशस्वी होत नाही. प्रस्तुत आहे यशशास्त्र, यशस्वी होण्याचे नैसर्गिक नियम. यश हा अपघात नाही किंवा चमत्कारही नाही. तुम्ही जे आत्तापर्यंत करत होते तेच पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळत होतं. आधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल. यशस्वी होण्याच्या नैसर्गिक नियमांचं हे पुस्तक आहे. यशाचे नियम 100% निपक्षपाती आहेत. त्यांना भावना नाहीत. एवढंच काय, त्यांना याची पर्वा नाही की कोण यशस्वी होतोय आणि कोण अपयशी, कोण श्रीमंत होतोय आणि कोण गरीब, कोण पास होतोय आणि कोण नापास. शिवाय या नियमांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कोणीही वापरू शकतो, कोणीही अंमलात आणू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. यशस्वी लोक म्हणजे आपल्यासारखीच माणसं. आजच्या युगात यशस्वी होण्यासाठी कुठलंही कारण नाही. जगामध्ये असे हजारो लोक आहेत ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त अडचणींना, तुमच्यापेक्षा जास्त हालाकीच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, ज्याची कल्पना करणं कठीण आहे. तरीही ते लोक सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पुढे निघून गेले. एखाद्याचं प्रचंड यश पाहून आपण बऱ्याचदा इतके प्रभावित होतो की ती व्यक्ती कशा कशा परिस्थितींना किंवा अडचणींना किंवा अपयशांना हाताळत त्या यशापर्यंत पोहोचली असेल याचा आपल्याला किती वेळा विचारही येत नाही. जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेपोलियनचे नाव ऐकल्यावर तो एकेकाळी नोकरीच्या शोधात गल्लोगल्ली उपाशीपोटी भटकणारा सामान्य तरुण असेल यावर विश्वास बसत नाही. आज एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एका खंडातून दुसऱ्या खंडात थेट विमाने उडतात. पण ओरविल राईट जो उडणारा पहिला माणूस होता, त्याच्या पहिल्या उड्डाणात त्याच्या विमानाने 100 फूट अंतर कापलं होतं. खरं तर अंतर कापलं हा शब्दप्रयोगही घटनेची अचूक वर्णन करणारा नाही. असं म्हणता येईल की जिथून त्या यंत्राने हवेत झेप घेतली आणि जिथे येऊन आदळलं त्या 2 ठिकाणामधलं अंतर 100 फूट होतं. किती वेळा ही समजूत माणसाला यशापासून दूर ठेवते की जे लोक यशस्वी होत आहेत ते आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत. तसं काहीच नाही. कोणीच तुमच्यापेक्षा हुशार नाही. मॅकियावेल नामक एक इटालियन मुत्सद्दी होता ज्याने म्हटलं, सर्व माणसं सारख्या पद्धतीने जन्माला येतात, सारख्या पद्धतीने जीवनावश्यक गरजा पूर्ण करतात आणि सारख्याच पद्धतीने मरतात. यशस्वी होण्याची तीव्र इच्छा असलेला कुठलाही माणूस या पुस्तकाचा अभ्यास करेल आणि या पुस्तकात शिकवलेल्या गोष्टींना कृतीत आणेल, त्याला काहीच फायदा होणार नाही हे अशक्य आहे. जे तुम्ही या पुस्तकात शिकणार आहात ते तुमच्या जीवनाला नवीन वळण देऊ शकतं, तुमच्या जीवनात क्रांती घडवू शकतं. या सर्व नियमांना आणि गोष्टींना समजून आणि त्यांना कृतीमध्ये उतरवून जी काही तुमच्या जीवनातील वाजवी ध्येय आहेत ती तुम्ही मिळवू शकता. कुणीही तुम्हाला त्यापासून रोखण्यास असमर्थ राहील, शुद्ध असमर्थ. माणसाची एक शोकांतिका म्हणजे माणूस निसर्गाचे नियम बदलण्यासाठी शुद्ध असमर्थ आहे. जेव्हाही माणसाने या दिशेने प्रयत्न केले, माणसाने आपटी खाल्ली. उदाहरणार्थ, निसर्गाचा नियम सांगतो की आधी पेरावं लागतं आणि नंतर उगवतं. एखादा माणूस या नियमाच्या उलट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या माणसाला काय मिळेल तुम्हीच विचार करा. पण खरं तर ही शोकांतिका नाही, कारण हीच तर गोष्ट आहे जी माणसाला यशाची गॅरंटी देते. निसर्गाचे निपक्षपाती नियम हे निश्चित करतात की कोणीही यशस्वी होऊ शकतो. या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी कुठल्या विशिष्ट काळाशी संबंधित नाहीत, जगाच्या कुठल्या विशिष्ट भागाशी संबंधित नाहीत किंवा माणसाच्या कुठल्या गटाशी संबंधित नाहीत. हे नैसर्गिक नियम आहेत जे कोणाची इच्छा असो वा नसो प्रत्येकासाठी लागू आहेत. जे नियम पुढील पानावर शिकवलेले आहेत ते माझे नियम नाहीत, माणसाने बनवलेले ते नियम नाहीत किंवा काल्पनिक नियम नाहीत. जे तुम्ही पुढील पानावर वाचाल त्यात बरंच तुमच्या परिचयाचंही असेल, कारण या नियमांमध्ये मुळात नवीन काहीच नाही.
गॅलिलिओ म्हणाला, जे आधीपासून माणसाच्या डोक्यात नाही ते त्याला शिकवलंही जाऊ शकत नाही. आज सारखी अनुकूल परिस्थिती याआधी कधीच नव्हती. उदाहरणार्थ 1000 वर्षाआधी किंवा तेवढं कशाला 400-500 वर्षाआधी समजा तुम्ही राजा नसते तर राजा बनणं एवढं सोपं काम नव्हतं. अशक्य कदाचित म्हणता येणार नाही, पण सोपं नक्कीच नव्हतं. आज परिस्थिती अशी आहे, एखादा पोरगा एखादी कंपनी सुरू करू शकतो आणि जगाला बदलण्याचं स्वप्न पाहू शकतो. संगणक क्रांती घडवून आणणारे बहुतांश जण पोरच होते. साधारण बुद्धिमत्तेचा कुठलाही माणूस आज यशस्वी होऊ शकतो. या पुस्तकाचा उद्देश अशा काही नैसर्गिक गोष्टींना तुम्हाला सांगण्याचा आहे ज्यांना कृतीत आणल्यावर अयशस्वी होणं अशक्य होऊन जातं. कारण माणसं यशस्वी किंवा अयशस्वी योगायोगाने होत नाहीत. पण या पुस्तकात जे आहे ते केवळ वाचून उपयोग होणार नाही, जे तुम्हीही मान्य करालच, पण कृतीत उतरवल्याने नक्कीच उपयोग होईल. उपयोग काय? यश नुसतं. यशस्वी होणं फार सोपं आहे, यावर विश्वास ठेवणं हवं तर कठीण आहे, पण यशस्वी होणं कठीण नाही. यशस्वी होणं नक्कीच साधं काम आहे. कसं ते सविस्तर पाहण्याआधी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यासाठी पहिल्यांदा हे ठरवावं लागतं की यशस्वी होणं म्हणजे काय. यशस्वी होण्याचा अर्थ आपल्याजवळ काय आहे, आपल्याला काय मिळालं म्हणजे आपण यशस्वी झालो. एकदा ध्येय निश्चित झालं की मग तिथे पोहोचायचं कसं, तो रस्ता शोधून काढणे ही दुसरी पायरी. आणि एकदा निश्चित झालं की हे ध्येय आहे आणि हा रास्ता आहे, मग त्या रस्त्याने जाणे आणि ध्येयप्राप्तीपर्यंत जातच राहणे ही आहे यशाची अत्यंत महत्त्वाची पायरी. कुठली अडचण येईना त्या अडचणीवर मात करून पुढे जाणं सुरूच ठेवायचं. अडचणीवर मात कशी करायची? सोपं आहे. समोर अडचण येऊन उभी टाकली तर त्या अडचणीच्या बाजूने निघून जायचं, किंवा वरून किंवा खालून, वाटल्यास मधून मार्ग काढायचा. परिस्थितीप्रमाणे ज्यात आपली शक्ती कमी लागते ते करायचं. फक्त शक्य नाही असे म्हणून सोडून द्यायचं नाही. माणसाने समुद्रातून रस्ते बनवले आहेत, पर्वतांच्या पोटातून रस्ते काढलेत. अडचणीवर मात करणे अशी गोष्ट आहे जी माणसासाठी नवीन नाही. माणूस आहे तेव्हापासून हे त्याचं नशीब आहे. महत्त्वाची आणि लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे ध्येयावर पोहोचेपर्यंत थांबायचं नाही. अशा प्रकारे माणूस ध्येयावर पोहोचतो आणि यशस्वी होतो. आता यशशास्त्राचा सविस्तर अभ्यास आपण पुढील भागात पाहूया. धन्यवाद. तर अशा प्रकारचे ऑडिओ बुक्स ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.